ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। सूत्रांची माहिती, शाहिद कुट्टे, अदनान शफीदार या दहशतवाद्यांचा खात्मा। एका दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। बडगाम, कुलगाम आणि पूंछ या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर चकमक झाल्याची माहिती। काही दहशतवादी अजूनही या डोंगराळ भागात वास्तव्यास आहेत। काश्मीर हा द्विपक्षीयचा विषय, या विषयात कुणाचीही मध्यस्थी चालणार नाही। परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भारताची भूमिका। पाकिस्तानने पीओकेवरील ताबा सोडावा। पाकिस्तान पुन्हा हल्ला केल्यास भारतही चोख प्रत्युत्तर देईल, भारताचा पाकला इशारा। पाक दहशतवाद्यांचं समर्थन करणार तोपर्यंत सिंधू कराराला स्थगिती कायम राहणार। परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला खडसावलं। अणु हल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही, मोदींचा इशारा। तर पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत करारा जबाब देणार। आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची गर्जना। बहिणींचं सिंदूर पुसणाऱ्यांना घरात घुसून चिरडलं। धर्मासाठी शस्त्र उचलणं ही आमची परंपरा, पंतप्रधान मोदींचं विधान। जगाने भारतीय वायुदलाची ताकद पाहिली। आमचे मिसाईल निशाणावर पोहोचतात तेव्हा शत्रूंचा थरकाप उडतो। आदमपूर एअरबेसवर पंतप्रधानांचं वक्तव्य। पाकिस्तानसोबत आरपार करता आलं असतं, मग सगळा देश तयार असताना तुम्ही का थांबलात? अबू आझमींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल। ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या 20% पायाभूत सुविधा नष्ट। यात 11 विमानतळ उद्ध्वस्त। भारताच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती। जम्मू काश्मीरमध्ये 7 जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा आजपासून सुरू होणार, तर जम्मू, राजौरी, पूंछ आणि सांबा येथील शाळा बंद राहतील। पंजाबच्या अमृतसर आणि तारणमधील आज शाळा सुरू होतील, तर फाजिल्का आणि फिरोजपूर जिल्ह्यातील शाळा मात्र बंद राहतील। जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून हज विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बैठक बोलावली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बैठक बोलावली। बैठकीत जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष। पक्षातील गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं असणार। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं देखील यावेळी अजित पवार म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या असताना पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विनायक गायकवाड यांनी हे बॅनर्स थोड्याच वेळ लावले होते, ते थोड्याच वेळात काढण्यात आले। मुंबईत आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। रॅलीत मुख्यमंत्र्यांसह भाजपचे इतर नेते देखील सहभागी होतील। ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्याच्या दृष्टीनं रॅलीचं आयोजन। ठाण्यात देखील तिरंगा रॅलीचं आयोजन। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होतील। ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्याच्या दृष्टीनं रॅलीचं आयोजन। अमरावतीचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सरन्यायाधीश पदाची शपथ देतील। सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ सुमारे 6 महिन्यांचा असेल। राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं उपाययोजना करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत। मिठी नदी गाळसफाई घोटाळ्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पालिका अधिकाऱ्यांसाठी फॉरेन टूरचं आयोजन। कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लाच म्हणून सहलीचं आयोजन। सिंगापूर, दुबई सहली आयोजित। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब उघड झाली आहे। संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली। एन्क्लेव्ह येथे दोघांमध्ये चर्चा झाली।
अमेरिकेविरोधात भारताचा प्रस्ताव. स्टील, ॲल्युमिनियमवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लावण्याचा भारताचा जागतिक व्यापार संघटनेकडे प्रस्ताव. यामुळे भारतात उत्पादित होणाऱ्या 7.6 अब्ज अमेरिकन डॉलरच्या स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादनांच्या आयातीवर परिणाम होईल. भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी हवाई तळांचं मोठं नुकसान झाल्याचं नवे फोटो समोर आलेत. खासगी उपग्रह कंपनी मॅक्सारच्या माध्यमातून मिळाले हाय क्वालिटी फोटो. जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद. वाढत्या पाण्याच्या पातळीचे नियमन करण्यासाठी दरवाजे उघडले होते. दिल्लीत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरमध्ये गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तिरंगा रॅली, एनसीसीचे विद्यार्थी, भारतीय नागरिक खांद्यावर तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले. मणिपूरमध्ये बीएसएफ कॉन्स्टेबल दीपक चिंगाखम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 10 मे रोजी जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दीपक चिंगाखम यांनी प्राण गमावले. महाराष्ट्र भाजप संघटनात्मक फेरबदल. भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर. मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब. वंचितची मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर. चेतन अहिरे यांची मुंबई अध्यक्षपदी तर स्नेहल सोहनी यांची मुंबई प्रदेश महिला आघाडीपदी निवड. अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुखांची तर मेळघाट भाजप जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर आणि अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नितीन धोंडेंची नियुक्ती. राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी मलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलावलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मी शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाही असं वक्तव्य. शरद पवार पक्षाच्या अनिल शिंदेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. अनिल शिंदेंनी शरद पवारांच्या पक्षातून 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. तेजस्विनी घोसाळकर मातोश्रीवर गेल्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी घोसाळकरांना सकाळी 11:30 वाजता मातोश्रीवर बोलावलं होतं. तेजस्विनी घोसाळकर शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरत्या पथक योजनेला मान्यता. 29 महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन्स असणार. यासाठी सुमारे 8 कोटींची मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर. अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. सरकारवर 80 कोटींचा भार पडेल. आनंद आहे की रे रोड ब्रिजचं उद्घाटन आमच्या हस्ते झालं. रेकॉर्ड ब्रेक वेळात या पुलाचं काम पूर्ण झालं. यामुळे नागरिकांना फायदा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही. यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील फसवणुकीदरम्यान प्रकरणात 10 जणांविरुद्ध 12,634 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. जतसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर. MH59 म्हणून जत तालुक्याला नवी ओळख. मागणी मान्य झाल्यानं गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आवाहन केलं जाईल. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला जामीन मंजूर. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज आणि उद्या 2 दिवस विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नाशिकमध्ये सलग 6 दिवसांपासून पाऊस पडतोय. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ. काल दिवसभरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद. आजही पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. मुंबई नाका, गोविंदनगर परिसरात साचलं गुडघाभर पाणी. पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचं काम सुरू न झाल्यानं पाणी साचलं. यामुळे नागरिक त्रस्त झाले. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर पावसामुळे झाड कोसळलं. जीवितहानी झाली नसून 2 कार आणि एका रिक्षाचं मोठं नुकसान झालं.
नंदुरबारमध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पपई पिकाचं मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची आणि झाडांची पडझड देखील झाली. नंदुरबारमध्ये मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. दुकानदारांचं यात मोठं नुकसान झालं. पालघर जिल्ह्यातील वाडा भागात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. आंबा काजूसह बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. वीट भट्टी व्यावसायिकांचं देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं. रायगडमध्ये अवकाळी पाऊस झालाय. खालापूर कर्जत खोपोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसात पर्यटकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरात तुफान पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पंढरपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. मान्सून पूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. खासदार नरेश म्हस्केंनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश म्हस्केंनी प्रशासनाला दिलेत. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा आता स्वतः पोलीस आयुक्त करणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. मुंबईच्या प्रभादेवीतील कामगार कल्याण भवनच्या मैदानात 36वा कामगार भूषण पुरस्कार सोहळा. राज्यपाल CP राधाकृष्णन, कामगार कल्याण मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात AI आणि हॉस्पिटॅलिटीचा नवीन उदय आणि बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा झाली. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिरंगी रोषणाईनं उजळून निघालंय. डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसळे मानेला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी. हॉस्पिटलमध्ये मनीषानं मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. बीडच्या मस्साजोगमध्ये शेतात सिंचन विहीर नसताना त्याचे पैसे उचलल्याचा प्रकार समोर आलाय. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सगळ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पत्रकं वाटप केल्यामुळे मारहाण करण्यात आली. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पत्रक वाटप करणाऱ्यांमध्ये वाद झाल्यानं घटना घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळीमधील ओसवाल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर तिच्या प्रियकराकडून कोयत्यानं हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणीच्या मृत्यूनंतर तरुणाची देखील गळफास घेऊन आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं तरुणांनी गोंधळ घातला. रांजणगाव शेणपुंजी पेट्रोल पंपावरील ही घटना आहे. धुळे शहरातील 100 फुटी रोडवर 2 गटात वाद झाला. एकावर गोळीबार झाला. शाहरुख शाह नामक तरुण गंभीर जखमी झालाय. गोळीबार करणारा बिलाल नामक फरार आहे. हिंगोलीतून ताकतोडा गावाच्या दिशेने जाणाऱ्या बसची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड. अज्ञातांनी एका प्रवाशाला आणि वाहकाला मारहाण देखील केली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वाशिम शहरातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई. फेरीवाल्यांमुळे झालेल्या राड्यानंतर प्रशासनाला जाग, शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू. रायगडच्या महाडमधील अवैध मटका व्यावसायिकाविरोधात एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न. वारंवार मागणी करून देखील अवैध धंदे बंद होत नसल्यानं हे टोकाचं पाऊल त्याने उचललं. नाशिकच्या मनमाडमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. 25 दुचाकींसह 2 संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. भिवंडी रोड ते खारखाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. सोलापुरातील काळी म्हशी ट्रस्टचा प्रहारवर खंडणी मागितल्याचा आरोप. संघटनेला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करण्यात येत असल्याची प्रहार संघटनेची प्रतिक्रिया. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचं मुक्काम आंदोलन.
खोटा पीक कापणी प्रयोग दाखवून खोटी आणेवारी लावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. सांगलीच्या पलूसमधील वसगडे गावातील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक. मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणात रेल्वेनं बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप. मुंबईच्या साकीनाका परिसरात मनसेचं नाल्यात उतरून फुटबॉल फेकाफेकी करत आंदोलन. अवकाळी पावसामुळे मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल. जळगावमध्ये अर्धसैनिक दलातील निवृत्त जवानांचं परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन. शहीदाचा दर्जा मिळण्यासह विविध मागण्यांसाठी माजी सैनिक आक्रमक. साताऱ्यातील गांधी मैदानामध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी रक्तदान करून अनोखं आंदोलन केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.